नोंद तर तुम्ही चिट केलेली. यांची काडी लावा या राजकारण्यावाल्याची. यांना फाशीवर द्या तुम्ही, आम्हाला देणं घेणं नाही. दहीहंडे नावाचे 3000 लोक आहेत. तुमच्या राजकीय द्वेषापोटी तुम्ही 3000 लोकांना फासावर देणार का? आता याच्यासाठी उपसमिती आहे का? विखे पाटील तुम्ही आता हे फाशीवर देणार का? 3000 लोक एका राजकारण्यासाठी. तुमचा निवडून आला नाही म्हणून तुम्ही याची काय काडी केली ते पण सांगतो मी. तुमचा निवडून नाही आला याला फासावर द्या म्हणून तुम्ही तिकडे दे हे चारी बी. पण तुम्ही इथं तुमचा निवडून नाही आला म्हणून तुम्हाला राग आला आणि त्या द्वेषातून तुम्ही ते फोन करून रद्द करायला लावलं. रद्द करायला लावला हे जाहीर सांगतोय. रद्द करायला लावलंय. या ज्योती दहीहंडेचं रद्द करायला लावलं. तुम्ही रद्द करायला लावा, फाशीवर द्या म्हणतो ना. 3000 लोकांचं वाटोळं करणार का तुम्ही माझ्या मराठ्याच्या राजकारणासाठी? तुमचा निवडून नाही आला म्हणून हे कशावर म्हणतोय ते पण सांगतो तुम्हाला. या ज्योती दहीहंडेची व्हॅलिडिटी द्या म्हणून आदेश दिले. हे त्यांचं पत्र हाती लागलंय आपल्या. द्या म्हणून. किती नालायक वागायला लागला त्या राजकारणासाठी तुम्ही. याचे दुष्परिणाम माहित आहेत का तुम्हाला? शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब काय होणार आहेत राज्यात? तुम्ही जे माझ्याबद्दल गैरसमज पसरायला लागलात राज्यभर, याचे दुष्परिणाम माहित आहेत का तुम्हाला? तुमचा निवडून नाही आला म्हणून एक जण म्हणतो भाजप कोण होईल, एक जण म्हणतो शिंदे सेने कोण होईल. नाही तो रद्द करू. हे ऑर्डर आहे वंशावळ समितीनं आणि जात पडताळणी समितीनं दिलेला आदेश आहे. की त्यांच्या फाईल मधून आपल्याला हाती लागलाय. व्हॅलिडिटी द्या म्हणून तुम्ही आदेश करता, तुमच्याकडे याय ना म्हणून रद्द. आणि राज्यात कन्फ्युजन पसरायला लागला की कुणबी प्रमाणपत्र टिकणार का नाही. म्हणजे ही पण डाव तुमचाच, फडणवीस सरकारचा तुमचाच डाव.